Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English unit number 4 poem number 1 4.1 डबल स्टँडर्ड. विद्यार्थी मित्रांनो, मागील दोन व्हिडिओमध्ये डबल स्टँडर्ड ही जी पोएम आहे ह्या पोएमचं मराठी अनुवाद किंवा मराठी स्पष्टीकरण ट्रान्सलेशन या ठिकाणी मी केलेले आहे आणि त्याचप्रमाणे या कवितेचं आज आपण इंग्लिश वर्कशॉप हे आजच्या व्हिडिओमध्ये लर्न करणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर फर्स्ट. लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट द ग्रोन्स अप इन द पोएम यूज फॉर द चाइल्ड. या ठिकाणी लहान मुलाची वाढ होत आहे, विकास होत आहे आणि ती वाढ आणि विकास होत असताना या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे वर्ड्स हे इथे यूज केलेले ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे. त्यांची लिस्ट ही या ठिकाणी बनवायची आहे. तर आन्सर आहे लेझी, स्टबॉर्न, शॉकिंग अँड रूड, क्लम्सी और केअरलेस, टेरर, वाईल्ड अँड नॉटी, रॉंग. अशा प्रकारे हे सर्व जे काही वर्ड आहे हे आपण या ठिकाणी या पोएममध्ये लहान मुलाच्या गुणांकरता या ठिकाणी यूज केलेले आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे लिस्ट ऑल द सिच्युएशन डिस्क्राईब इन द पोएम, फॉर एक्झाम्पल वेकिंग अप. या ठिकाणी आपल्याला लिस्ट ऑल द सिच्युएशन लिस्ट बनवायची आहे. सिच्युएशन म्हणजे परिस्थितीची. डिस्क्राईब इन द पोएम या पोएममध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन दिलेल्या आहे, वेगवेगळ्या परिस्थिती दिलेल्या आहे आणि त्यांचं डिस्क्राईबसाठी जे वर्ड या ठिकाणी यूज केलेले ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे, त्यांची लिस्ट बनवायची आहे. त्यांनी फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेले वेकिंग अप या वर्डसारखे वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचे. मग या ठिकाणी सेईंग नो टू समथिंग फर्स्ट वर्ड, सेकंड रेजिंग व्हॉइस, थर्ड ब्रेकिंग समथिंग, फोर्थ डुईंग समथिंग, फिफ्थ रॉंग अँड सिक्स्थ क्वारलिंग. हे सर्व वर्ड या ठिकाणी या वर्डची लिस्ट ही या ठिकाणी मी राईट डाऊन केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द अँटोनिम वर्ड्स. म्हणजे खाली दिलेले जे वर्ड आहे त्यांचे आपल्याला अँटोनिम लिहायचे. अँटोनिम मीन्स विरुद्धार्थी शब्द. मग वर्ड आहे लेझी. लेझीचं अँटोनिम आहे ॲक्टिव्ह. रूड या वर्डचं अँटोनिम आहे पोलाईट. फर्म या वर्डचं अँटोनिम आहे हेजिटंट. केअरलेस या वर्डचं अँटोनिम आहे केअरफुल आणि रॉंग या वर्डचं अँटोनिम आहे राईट. अशा प्रकारे या ठिकाणी अँटोनिम हे आपण या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू युअर मदर टंग. खाली दिलेले वर्ड आहे त्या वर्डचं आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू युअर मदर टंग. मदर टंग म्हणजे मातृभाषा म्हणजे मराठीमध्ये. या ठिकाणी वर्ड आहे स्टबॉर्न, त्याचं मिनिंग आहे हट्टी. फर्म त्याचं मिनिंग आहे ठाम. केअरलेस निष्काळजी. हेल्पलेस असहाय्य. क्लम्सी वेंदळा. नॉटी खोडकर. अशा प्रकारे या ठिकाणी खाली दिलेले वर्ड आहे त्यांचं मातृभाषेतून अर्थ हे या ठिकाणी मी लिहिलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. यूज एनी वन सिच्युएशन इन द पोएम. या पोएममधली एखादी कोणतीही सिच्युएशन घ्या अँड राईट 2 शॉर्ट स्पीचेस युजिंग वर्ड्स अँड आयडियाज फ्रॉम द पोएम. आणि खाली राईट 2 शॉर्ट स्पीचेस 2 स्पीचेस तयार करा. स्पीचेस म्हणजे एक प्रकारे भाषण तयार करायचं. युजिंग वर्ड्स तुमच्या स्वतःच्या वर्डमध्ये अँड आयडिया फ्रॉम द पोएम. आणि या ठिकाणी तुम्हाला आयडिया म्हणजे कल्पना घ्यायची तर ही या पोएममधून म्हणजे पोएम रीड करायची आणि पोएम रीड करून ती समजून घ्यायची आणि त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला कोणती एक सिच्युएशन घ्यायची आणि त्याचं या ठिकाणी
भाषण किंवा त्याच्यावर आपल्याला स्पष्टीकरण हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं. मग या ठिकाणी त्यांनी स्पीचसाठी दिलेलं आहे, अ स्पीच इन विच द ग्रोन्स अप स्कोल्ड द चाइल्ड. सिच्युएशन या ठिकाणी त्यांनी सेंटेन्स दिलेलं, अ स्पीच भाषण लिहायचं, इन विच द ग्रोन अप स्कोल्ड द चाइल्ड. एखाद्या मुलाला आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर चिडायचं आहे, रागवायचं आहे. मग या ठिकाणी आता ही त्यांनी दिलेलं आहे. आता आपल्याला ह्या सेंटेन्सचं म्हणजे या सिच्युएशनचं आपल्याला एक्सप्लेनेशन या ठिकाणी द्यायचं आहे. मग सिच्युएशन, अ चाइल्ड से नो टू समथिंग स्पीच बाय ग्रोन अप. व्हॉट डिड यू से नो? हाऊ डेअर यू? सीन वेन हॅव यू बिकम सो रूड अँड स्टबर्न? I cannot believe you can say no to whatever I ask you to do. You are a small child. You cannot refuse to do anything if told by elder. Do it again and I shall take you to task. Did you get it? अशा प्रकारे या ठिकाणी त्या मुलावर आपण चिडत आहोत आणि चिडल्यानंतर आपण त्या कशा प्रकारे व्यक्त होत आहोत हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट सिच्युएशन आहे, नेक्स्ट सेंटेन्स दिलेलं त्यांनी सुरुवातीला, अ स्पीच इन विच द ग्रोन अप एक्सप्लेन व्हाय हिज हर ॲक्शन आर राईट. या ठिकाणी ती किंवा ते यांनी या ठिकाणी त्या मुलांच्या विकासासाठी कोणकोणत्या योग्य ॲक्शन या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सिच्युएशन, अ ग्रोन अप एक्सप्लेन व्हाय ही सी से नो टू समथिंग. तुम्ही ही गोष्ट करू नका असं या ठिकाणी ते सांगत आहे. मग ग्रोन अप स्पीच, लुक यू कॅनॉट गो फॉर स्विमिंग. म्हणजे मोठे व्यक्ती त्या मुलांना या सिच्युएशनमध्ये काय करायचं हे या ठिकाणी सांगत असतात आणि काय करू नये हे या ठिकाणी ते समजावून सांगतात. लुक यू कॅनॉट गो फॉर स्विमिंग. माय डिसिजन इज अ फायनल. आय एम फर्म अबाउट दिस. यू शूड नो व्हाय आय डोंट अलाव यू टू गो टू द पॉन्ड. ऑल सोर्ट्स ऑफ पीपल स्विम देअर. इट इज अ टेरिबली डर्टी पॉन्ड. सी what I tell you is good for you and children should obey elders. You will not go. That is it. अशा प्रकारे या ठिकाणी जे सिच्युएशन दिलं आहे त्या सिच्युएशननुसार आपण या ठिकाणी त्या मुलांना योग्य काय अयोग्य काय हे या ठिकाणी आपण समजावून सांगतो. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे डबल स्टँडर्ड ही जी पोएम आहे ह्या पोएमचं इंग्लिश वर्कशॉप हे या ठिकाणी मी कंप्लीट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.